आज आम्ही पहिल्यांदाच मेटल डिटेक्टर घेऊन अंडर वॉटर ट्रेजर हंटिंग करण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की अशा वस्तू आम्हाला आज सापडतील. आणि मिळालेल्या वस्तू आम्ही अँटिक शॉपमध्ये देखील घेऊन गेलो होतो आणि आम्हाला गोल्ड देखील सापडलं होतं आणि त्याची सुद्धा आम्ही चेकिंग केली आणि त्याचा काय रिझल्ट आला हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हे गाईज, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोको बाबी पंटर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत एका पाणथळ ठिकाणी जिथे खूप वरून असं पाणी येतं आणि इथे मंदिर वगैरे पण आहे. तर तिथे आज आपण म्हटलं आपल्याकडे जर अपग्रेडेड मशीन आहेच तर आपण या पाण्यात सुद्धा आपण ट्रेजर हंटिंग करू शकतो. तर आज आपण ते ट्राय नक्की करणार आहोत. वॉटरप्रूफ मशीन असल्यामुळे आपण पाण्यात सुद्धा ती फिरवणार आहे. टेस्ट पण होऊन जाईल आणि पाण्यात काय मिळतंय ते सुद्धा आपल्याला समजेल. पण त्याआधी असाच भन्नाट आणि वेगवेगळ्या ठिकाणचा ट्रेजर हंट पाहायचा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजेच आम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेजर हंट नक्कीच करू. पहिलीच रीडिंग हे बघा, पाण्यात बुडवलं त्यांनी पूर्ण मशीन आणि पहिलीच रीडिंग आली आहे 14. आता मोबाईल नीट ठेवतो, आयला पडला ना झालं मग तसा काय प्रॉब्लेम नाही. वॉटरप्रूफ आहे म्हणा, पण रिस्क कशाला. अरे बापरे, खोल आहे इथे. पीओई मध्ये बघ. ओके, कुठे आहे? इथे ये ते का गडू होणार. अरे हे बघ इथे दिसतंय ते मला काय आहे ते. तो बघ चमकतंय जरासं. हा, अरे पिवळा डॉट दिसतोय तो. बघू. हां हेच आहे ते. सर्किट आहे कसलं तरी. हां कसलं तरी सर्किट सापडलंय. सुरुवात सर्किटने झाली आहे. पाण्यामध्ये ट्रेजर हंटिंग आणि सुरुवात एका कचऱ्याने. मासे मोठे आहेत रे, मोठे आहेत. एवढे एवढे मोठे झाले आहेत मासे. इथे मोठे येतात, खवळे म्हणतात त्याला. खूप मोठे येतात. खवळेच आहेत. विहिरीत सोडायला बाबा पुढ्यातून. हा, बाबा बाबा अबो हे बघ केवढे मोठे आहेत. आई शपथ. दिसले असतील ते पांढऱ्यावरून जात आहेत. हे बघ केवढे मोठे मासे आहेत आणि एकदम बापरे, मजा येणार आहे. ठीक आहे, आपण कॉन्सन्ट्रेट करूया. मासे आले की आमचा जरा वीक असतो. वीक पॉइंट आहे. वीक पॉइंट आहे मासा. हा, माशात बघ कसलं लोकेशन आहे बघा, जबरदस्त. कॉईल कंटिन्यू त्यांनी बुडवली आहे, काय टेन्शनच नाही आहे. बघूया आता काय होतंय. तुम्हाला पण समजेल की वॉटरप्रूफ मशीन घेतली तर फायदा आहे की नाही. पाण्यामध्ये तर आपण शोधूच नाही शकत बाकीच्या मशीनने, जर चांगली नसेल मशीन तर. त्याचं फक्त हे जरा ह्याला सांभाळायला पाहिजे. हां. वरती अशा पण मशीन्स येतात की हे सुद्धा वॉटरप्रूफ असतं. हां, पण ते अजून कॉस्टली असतं. हां, आणि तुम्हाला अशा मशीन जर घ्यायच्या असतील तर कल्याणला MD रिजन शॉप आहे, त्यांच्याकडून आपण घेऊ शकता. बघू आता अजून काय रीडिंग येते का. आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे हे पहिल्यांदाच असं ट्राय करतोय पाण्यामध्ये. साप पण असू शकतात त्यामुळे रिस्क आहे. हे बघा पूर्ण इथे घनदाट झाडी आहे. हे जास्त पुढे नको जाऊ, खोल पण आहे तिकडे पाणी. ह्याच्यात तर 100%च काय नका असेल काय असेल म्हणजे हे पाण्यातला साप. साप वगैरे. तर हा एकच लोकेशन नाही, अजून आम्ही पुढे पुढे जाणार आहे कारण खूप अशी जागा आहेत एक्सप्लोअर करायला. एकाच व्हिडिओमध्ये थोडा पार्ट आम्ही दाखवू जर काय सापडलं तर. हे बघा, इथे एक मंदिर आहे आणि मंदिराच्याच खाली ना काय टाकलेलं असू शकतं. पण इथे आम्ही एवढा परिसर चेक करून बघितला. तर मित्रांनो, आता आम्ही अजून जरा पुढे चाललो आहे. पायाखाली बघून चल रे. अजून पुढे असं एक स्पॉट आहे. हा, इथे पण काय असलं तर मळ्यामध्ये. आईला कोलगेट, त्याचंच ते रिडिंग होतं. जगातला सगळ्यात छोटा गेट कोलगेट. हे बघा मित्र, इथे पायऱ्या पण आहेत आणि इथे मंदिर आहे बाजूला. तर आपण इथे सावकाश आहे, काची आहेत. हो, आली. इथे रिडिंग येतात भरपूर. पैसे वगैरे असू शकतात, कॉइन्स असणार. हे बघा, इथेच मंदिर आहे आणि मंदिराच्याच पायथ्याशी आम्ही त्या पाण्यात ट्राय करतोय. इथेच लावून ठेवतो वर. कुठे आहे? गदळू नको पाणी, गदळू नको. आईला स्ट्रॉंग रीडिंग येत आहेत रे. 26 आहे कॉन्स्टंट. काहीतरी मोठं भांडं किंवा मोठं काहीतरी आहे. पाण्यामध्ये फर्स्ट टाइम हे करतोय तर काय आयडिया नाही.
कसं वर्क होईल. आता आपल्याला कसं करायला लागणार माहिती आहे, खणायला लागणार आणि थोडं ते पाणी वाहू द्यायला लागणार. बघ पुढे वर केलंस आलं. पुढे केलंस. ग्लव्ज घालायला पाहिजे. थांब हा ग्लव्ज आणलेस. आणले. घाल मग घाल काची आहेत. पाणी तोपर्यंत निवळू दे. निवडू दे. ओके. हे बघ बँगल. अजून एक बांगडी पण ह्या साध्या आहेत. साधे आहे. हे बघ इथे तसेच बांगडे असणार नाही तर काहीतरी. कॉईन वगैरे असलं तर तसं सापडणार नाही तो. हे चिखलत नाही सापडणार. आपल्याला ते हे तरी आणायला पाहिजे होतं. काय म्हणजे असं चाळणी वगैरे असते ना ती अशी. पण ते लय मोठे पण दगड आहे. वरच्या वरच आहे ते. असं साईडला कर ना अशी माती. हातात घेऊ. हा घे. नाही काचे आहेत. बापरे काची आहेत. काची आहेत मित्रांनो. वर टाकतो आयला. नाही झाड आहेत बघ. माती आहे. बघ काहीतरी आहे रे. जरा जरा साईडला कर म्हणजे त्या साईडला आला का समजेल. नाही आणि हा वर त्या बाजूला कर त्या कापाच्या इथे. हा असं वरती ढकल. ए अबो कॉइन. होय रे कॉईन होता. तोच होता ना. बरं आलं वरती काढली. इकडे सापडला नसता पाण्यात. हा कितीचा आहे नेमका काय आहे ते कळत नाही. झाला. चला कल्याण. हा तो दिसतो. नशीब. तसं काही इथे हरवलं तरी प्रॉब्लेम नाही, लगेच इथे भेटेल. मंदिर आहे ना त्यामुळे टाकत असतील हा. लोक. आता आम्ही ना ह्या मंदिराच्या एकदम जवळ जातोय. पायथ्याशी बघूया इथे काय रीडिंग भेटली तर दाखव. हा बघा मित्रांनो कुठे गेलाय पूर्ण पाण्यात. काहीतरी मिळालंय त्याला. काय आहे. बॅटरी. ठीक आहे दिसली दिसली. उडव उडव. बॅटरी मिळाली आहे. जड आहे पण खूप. रीडिंग आली आहे कडेलाच एक रीडिंग आली आहे. बघूया काय मिळते. इकडे 20-23 असं येतं रीडिंग. चिकल आहे. ऐक मासा चढला पॅन्टीत. हड खरा. कशी काय ते वर चढताय. गेला मासा पेंट. वा हा, चल. काढ बाबा. गेला ये ओ माय गॉड. आई शप्पथ चिखलात होता. चिखलात किती जुनं भांड सापडलंय बघा. अरे पण ते पूर्ण तुटलंय. पूर्ण सडलंय. पण जबरदस्त. पण ह्याचं आहे पितळेच आहे. पितळेचं जुनं मापट ते शेर बीर काय म्हणतात. हा हा हा. हे बघा मित्रांनो काय वाहून आलेलं. चिखलात होतं त्या. काय म्हणतात त्याला माहित नाही. अरे रे ते धान्य मोजण्यासाठीच हा वापरतात. धान्य मोज. हे बघा पूर्ण असं हे खराब झालंय. कडा त्याच्या तुटल्या आहेत. पण जबरदस्त फाईंड. इकडे मंदिराच्याच खाली पायथ्याशी. हे बघा इकडेच मंदिर आहे. आणि या मंदिराच्या पायऱ्यांच्या इथेच. आणि मी किती खोल ढोपरभर पाणी आहे इथे. भारी फाईंड मिळाली रे. ही मस्त बेस्ट आहे आहे. आजची. म्हणजे इथे तर असल्याच वस्तू मिळणार. हा पण त्यातल्या त्यात चांगली आहे. होय जबरदस्त. मजा अजून आली. बघू. बघूया अजून ना. हा एरिया अजून बघायचा आहे मला हा. पूर्ण. बघ अजून मिळतंय का. इकडे ना लोक आधी पाणी प्यायचे. आधीचे. अरे इथे खोल आहे रे खरोखर.
इथे एक रिडिंग आली आहे मित्रांनो, त्याला खोल पाण्यात. आईला कॉईन कुठला आहे? जुना आहे? जुना नाही आहे, 5चा आहे पण जुना आहे. थांब द्या. पडेल, मोबाईल टाकशील. हा बघा 5चा एक कॉईन सापडलाय, जुना आहे. जुना म्हणजे पाण्यात खूप वेळ होता. कॉईन तर असतातच आणि इकडे मंदिर असल्यामुळे लोक टाकत असतील. बघू अजून काय सापडतंय वेगळं. तर मित्रांनो कसलं लोकेशन सापडलंय बघा, मस्त एक नंबर. हे बघा आम्ही इथून आलो, इथे होतो, आता इकडे चलत इकडे जसं आलो तर हे बघा काय लोकेशन आहे बघा. बेस्ट, जबरदस्त लोकेशन आहे. मजा येणार आहे इथे सुद्धा ट्रेझर हंट करायला. इथे सुद्धा काय ना काय असं अडकून राहू शकतं. हां, हा बघा कसलं लोकेशन आहे. हा भाग आम्ही आता चेक करून बघणार आहोत. त्या खडकांनी वगैरे काय अडकलेलं असू शकतं. पहिलीच रिडिंग. बँगल बँगल खूप वाहून येत आहेत पण ते साधे आहेत. हलकीशी सर येऊन जाते. सर सारखी येऊन जाते. हे बघा ढग आले आहेत ना वरती, हा पावसाचा ढग आहे पूर्ण. आता बघू काय होतंय. आहे पुढे मित्रांनो. आता आम्ही ना इथे सगळं चेक करून पाहिलं पण काय रिडिंग नाही आली. तर आता हा म्हणतो अजून पुढे जाऊया, वरून येतो. तर मित्रांनो इथे एक रीडिंग आली आहे. इथे ट्रायपॉड ठेवायला जागा नाही. ट्रायपॉड ठेवू शकत नाही म्हणून आता मी धरतोय आणि POV मी जरासं खाली उतरतो. POV दिसायलाच ना इथून. बापरे डीप आहे. काय पाळ्या पाचोळ्या सापडणार पण रीडिंग तर येते. तार आहे वर. हे बघ बँगल मित्रांनो. आईच्या गाव लॉटरी लागली. बघू. ही सोन्याची आहे. दाखव. अरे पण एवढी हलकी असते सोन्याची, असू शकते. चेक करावी लागेल. कमी कॅरेटचं सोनं असेल तर. हा अरे बापरे. आणि हे खड्डे आहेत. अरे पाळा पाचोळा इतका होता, मी म्हटलं आता काय सापडणार इथे, पण हे सोन्यासारखी चमकते बघ. हो दिसते? असू शकतो. पिवळी तर दिसते. चेक तर मित्रांनो चेक करूया. आपल्याकडे गोल्ड टेस्टिंगचं किट आहे. येस. तर आपण त्या टेस्टने आपण गोल्ड चेक करू शकतो. तर ही बघूया खरी आहे का खोटी आहे. वाटते तर 50-50 आहे, पण कमी कॅरेटची असू शकते. हां, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे ठेवून देतो मी खिशात. माझ्याकडे ते. नाही मी ठेवतो. हां ठेवचं. इथे ना मधीच कातळे आहेत आणि मधीच खड्डा आहे. सगळं असं काय ना का वाहून येते. मित्रांनो हा खोल पाण्यात सुद्धा चेक करतोय. हे बघा वर पाणी आले. मशीन पूर्ण बुडवली आहे त्याने. आता मशीनीचं काय रिपोर्ट आहे काय माहिती. आपण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय खोल पाण्यात मेटल डिटेक्टर फिरवायचा. जरा निवळू दे पाणी. हां हे बघ आहे स्ट्रॉंग आहे. थांब जरा. मशीन अर्धी बुडवली आहे पूर्ण. थांब जरा निवळू दे. हां कॉईन आहे वाटतं. दिसतंय. हो. हा बघ कितीचा आहे? अर्धा कॉईन आहे. अर्धा. हां हा बघ. उडव हा नको पाडवशी. हे बघ अर्धा कॉईन आणि जुना वाटतोय रे. अर्धा आहे त्यामुळे त्याच्यावरती काय लिहिलंय ते कळत नाही. गंजलेला आहे पूर्ण. ठीक आहे आपण मग बघूया, चेक करूया. आणि पाऊस सुद्धा पडणार आहे. वारा कसला सुटलाय बघा. अचानकच वारा सुटलाय आणि तो आता पुढेपर्यंत गेलाय. बघूया काय मिळालं तर दाखवतो. तर मित्रांनो तो तिकडे गेला आणि मला बोलवतोय. रिडिंग आली आहे. तर आता मला पण या पाण्यातून जावं लागणार. मी सुद्धा हा बघा पूर्ण पाण्यातून चाललो आहे छत्री वगैरे घेऊन. कुठे आहे रिडिंग? इथे आले होते. आहेत रे पण इथे कुठेतरी आले. हे बघ काय. हे बघ पुढे आहे रिडिंग. बघू. कसले तरी ब्लेड आहे. कटर नाही ना. कटरचाच कसले तरी आहे पण हा कचरा आहे. इथे पुरं साप बी बघा आधी बाबा. नाही इथे गडूळ आहे पाणी पण. खालनं वाकूनच जाते. कुठे आहे? हे बघ इथे. आम्ही असं ओढून बघतो. 30-35 रिडिंग आहे. माती आहे पूर्ण.
चल मग. दगड दगड आहे. ए बापरे, थांब, पूर्ण थांब. भिजलो. दगड आहे. लहानपणीचे दिवस आठवले, आम्ही टोप वगैरे लावायचो मासे पकडायला. काय नाही वाटतं इथे खाली काहीतरी दिसतंय, थांब ते बघ अडकले. हे बघ. हळू, जास्त पुढे नको जाऊ. काय हे? ए! किटली आईच्या गाव उलटी होती तिकडे. अरे कसली नाही, जुनी आहे, अँटिक आहे. हे बघ, वर्किंग आहे, चेपली आहे पूर्ण. चेपली आहे, दिसतंय ना? दिसते. तिकडे दाखव जा. भारी रे. आईला तिकडे कोपऱ्यात होती एकदम. मला वाटलं दगड आहे असं होतं, पूर्ण पिवळं पिवळं. बघितलं तर हे बघा, मला चाय वाटलं- गरम चाय. टोप. अँटिक आहे पण अँटिक आहे पण भारी आहे काय ती. पितळेची आहे येड्या. हा ना, आणि जड आहे. पाणी आहे ना आतमध्ये. हा, पाणी काढ. पाणी काढूया सगळं. मित्रांनो, बरेच जण म्हणत असतील इथे भंगार गोळा करतात, भंगार. पण ह्या भंगारातच हे बघा कसलं सामान मिळतंय. होय, बऱ्याच कमेंटी असतात आम्हाला की कशाला भंगार गोळा करता वगैरे असं. पण मग आम्ही ना, हे अशा काही जुन्या आम्हाला गोष्टी सापडतात ते मुंबईला असे अँटिक शॉप आहे. असतात. कारण बरीच लोक अशा गोष्टी कलेक्ट करतात त्यांच्या हा. आणि कलेक्शनसाठी. याची व्हॅल्यू ना जरी असते. गावात नसली हा. तरी बाहेरचे जे नवीन लोक आहेत, म्हणजे Collectors. शहरात राहणारे, त्यांना अशा वस्तू आवडतात. मूवी वगैरे मध्ये वापरतात हे. हम्म, हे पूर्ण चेपले. चेपली. हे बघ, दाखव, तिकडे दाखव. तिकडे दाखवते मी. हे पूर्ण असं चेपली आहे, पण तरी सुद्धा याची व्हॅल्यू असू शकते. हे बघा, पूर्ण चेपली आहे. हे आपण दाखवू शकतो तिकडे नेऊन त्याला, दाखवून बघूया. कारण हे अँटिक आहे ना. अँटिक आहे पण अजून पितळेच्या working गोष्टी, पितळेची गोष्टी त्यात दाखवू शकतो. कारण त्यांनी मागच्या टाइमला आपण गेलो होतो आहे. हम्म. तेव्हा तो बोलला होता ना, पितळेच्या वगैरे काय पण गोष्ट असेल तर घेऊन या म्हणून. होय होय, घेऊन जाऊया. चेक करूया आपण. कुठे सापडली बघा, त्या एकदम पाण्यात. आतमध्ये खाली. आणि ती पूर्ण हे झाली आहे, ती पाण्यात असून. म्हणजे पितळेचा तर रंग गेला, एकदम लाल झाली आहे. हम्म. पण वर्किंग आहे. होल बिल पितळ मध्ये किंवा पाणी तांबा आहे, येतंय. तांबा आहे वाटतं रे. काहीतरी आहे एक, पण हे एकदम वर्किंग आहे. बघा, दाखवतो तुम्हाला. पाणी भरलं ना, समजा ही चाय आहे. आणि असं चाय करून. पण इथून कुठून पण लीक होतंय ते. चाय हातावर पडणार. चल बघू, चाय चाय चाय. आज पुरता बस करूया रे. बघू, थोडं पुढे बघून येऊया. असले वस्तू मिळाल्या तर काय वाईट आहे. आणि पैसा इम्पॉर्टंट नाही मित्रांनो, आमच्यासाठी ना हा एक्सपिरियन्स. ट्रेजर हंटिंगचा एक्सपिरियन्स, आनंद हा खूप इम्पॉर्टंट आहे. असे काहीतरी आउटडोर एक्सपिरियन्स खूप मजा येते, असं निसर्गाच्या सानिध्यात आणि असं वेळ पण पाण्यात. जातो, मजा येते. हा. आणि काय काय अजून एक्सप्लोर करता येतात जागा. आता इथे आम्ही कधीच आलो नाही, नसतो कधीच जर नाही. मशीन नसती आमच्याकडे तर. आणि हे तर कधी सापडलंच नसतं. हे कधी हे असंच कुठेतरी जाऊन अडकून राहणार असतं. वाहून जाणार होतं खाली. तर मजा आली. तर मित्रांनो, आजच्या ट्रेजरमध्ये जास्त तर काय सापडलं नाही, पण जे सापडलं ते भारी आहे, एक नंबर. सगळ्यात भारी कितली दुसरं आहे हे बँगल, जे आपल्याला चेक करावी लागेल सोन्याची आहे की नाही. आणि ह्या इतक्या साऱ्या बँगल्स भेटल्यात जुन्या. हा, ह्या तर सोन्याच्या वाटत नाही, पण नाहीच ही आहेत. ही वाटते असू शकते सोन्याची. आणि हे एवढे सारे कॉइन्स. कॉइन्स भेटलेत. सगळ्यात भारी ही कितली आहे, छोटीशी. हा. आणि हे भांडं पण युनिक आहे. येस. तर आजचा ट्रेजर हंट चांगला होता. म्हणजे आम्ही एवढा एक्सपेक्ट नाही केलं होतं. एवढं. अशा ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी अशा वस्तू सापडू शकतात. आणि मशीन आमच्याकडे होती म्हणून वॉटरप्रूफ होती म्हणून जमलं. तर अजून पण खूप असे काय काय वस्तू इथे पडलेले असू शकतात. तर ते पुढच्या पार्टमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही नक्की एकदा दाखवू आणि अशा ठिकाणी परत एकदा येऊ. तर मित्रांनो, ही आपल्याला बँगल सापडली होती, ते आपण या कसोटी दगडावर टेस्ट करूया. रेफरन्ससाठी हे आपलं खरं गोल्ड आहे. तर खऱ्या गोल्डची एक आपण लाईन मारून घेऊया आणि त्याच्या बाजूला त्या बँगलची एक लाईन मारून घेऊया. ओके, आता हे सोल्युशन टाकून आपण चेक करूया. ते हे बघा, खऱ्या गोल्डला काही फरक पडला नाही. आता बँगल आपण चेक करूया आपली खरी आहे की नाही ते. हे बघ, लगेच गेलं यार. याचा अर्थ ही पितळेची आहे.
वाटते गोल्ड पण ती पितळेची, पितळ किंवा तांबा. तर मित्रांनो, ही आम्हाला जी केटल भेटली होती ही सुद्धा पितळेची आहे. तर ही विचारूया किती. ये हमको केटल मिला था, एक पुराना मतलब डैम था ना, डैम के एरिया में ऐसे मिला था. ये किसी ने फेंक दिया होगा, लेकिन उनको हाँ. इसकी वैल्यू नहीं मालूम है। ये ब्रास है, ब्रास है ये ना. पीतल ही है, हाँ हाँ लेकिन अब तो ये बहुत यूज करने के लायक नहीं बचा है, हाँ, तो काफी पुराना हो गया है। काफी पुराना और है. अगर आप इसको स्क्रैप भी करते हो तो आई थिंक आपको 350 to 400 के करीब आएगा स्क्रैप अगर scrap वैल्यू. में। हाँ हाँ. अगर आप इसको कर रख के बेचते हो या कोई कलेक्टर इसको पसंद आ Collector. गया तो ही विल पे यू 5 to 600 रुपीज। ओ माय गॉड, दिस इज अ गुड 5 to 600 अगर ये पूरा रुपीज. कंप्लीट होता, लाइक अगर पूरा अच्छा होता पूरा वो तो ये सेट होता 1500 तो. 2000 का होता, ओ माय गॉड, तो ये काफी वैल्यूएबल है। हे पण हे व्हॅल्युएबल भेटले आम्हाला. हे गाइस, तर असं होतं आपला आजचा हा पाण्यामधला ट्रेजर हंटिंगचा एक्सपिरियन्स. जो तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओतली बेस्ट फाईंड काय वाटली ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. आणि आज आम्ही तुम्हाला माहिती आहे मशनीसाठी एकदा नक्की लाईक करा, कारण एवढ्या पाण्यात तिला फिरवली आहे पण काय झालं नाही आणि उलट आम्हाला भारी वस्तू तिने शोधून दिली आहे. येस. तर यासाठी आणि आमच्या या पाण्यातल्या ट्रेजर हंटिंगसाठी नक्की तर लाईक बनतोच. लाईक नक्की करा, हाईप करा व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम, फेसबुक फॉलो करायला अजिबात विसरू नका. तिथे रील्स वगैरे आम्ही पोस्ट करत असतो. येस. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका भन्नाट ट्रेजर हंटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. मजा आली आज एकदम. मजा आली रे, रिलॅक्सिंग व्हिडिओ होता आजचा आणि भारी पण भेटला.